मित्रांनो, आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये कांचन आप्पांवर ओरडत म्हणते, मी जर खरंच सिरियलमध्ये काम केलं ना मग तुम्हाला समजेल माझी किंमत. त्यावेळी आता आप्पा लगेच तोंडाला हात लावतात. त्यांना आश्चर्य वाटतं. मग आता यश म्हणतो, आप्पा खरंच आजीला तुम्ही अंडर एस्टिमेट करू नका हां. कारण जर आजी सिरियलमध्ये काम करायला लागली, ॲक्टिंग करायला लागली ना तर भल्या भल्या आर्टिस्टला घरी बसावं लागेल. तुम्ही तिला अजिबात चॅलेंज करू नका. त्यावेळी आप्पा म्हणतात, छे छे बाबा, तिच्याशी चॅलेंज घेण्याची माझी अजिबात हिंमत नाही आहे. मग त्यानंतर आता तेथे अनिरुद्ध आणि संजना हे दोघेही येतात. तेव्हा तेथे आल्यानंतर आता लगेच अनघा विचारू लागते, काय झालं. मग आता अगं ऐक ना, आज नाश्त्यासाठी काय बनवलंय असं संजना विचारू लागते. तेव्हा ताईच्या आवडीचा शेवयाचा उपमा मी बनवलाय असं अनघा म्हणते. तेव्हा अरुंधतीच्या आवडीचं कालच जेवण बनवून झालं आहे. मग काय अख्खं वर्ष आता ते सेलिब्रेट करायचंय का. मला माझ्यासाठी ऑमलेट बनव असं म्हणून संजना आता लगेच जागेवर जाऊन बसते. त्याच वेळी आता अनघा जाणार असते. पण आता यश म्हणतो, अनघा थांब, काही गरज नाही याची. कारण आई ज्या कॉम्पिटिशनमध्ये जिंकली आहे ना त्याच कॉम्पिटिशनमध्ये हे रनरअप असणार होते. कारण संजनाला चांगला स्वयंपाक करता येतो हे अख्ख्या जगाला आता समजलं असेल. आणि तिच्याच पद्धतीने आता ती प्रत्येक डिशला किंवा प्रत्येक पदार्थाला ट्विस्ट सुद्धा देऊ शकते, हो की नाही संजना, असं म्हणून यश तिला विचारतो. हा कांचन म्हणते, अरे यश, फक्त संजनाचंच का कौतुक करतो. माझ्या अनिरुद्धने सुद्धा काही कमी पदार्थ बनवले नव्हते छान. त्याने एवढे छान छान पदार्थ बनवले होते. प्रत्येक पदार्थाला त्या दोघांनाही छान ट्विस्ट देता येतो. त्यामुळे आपण काय बोलणार आता. त्या अनिरुद्ध आणि संजना मात्र आपले खाली मान घालून बसतात. त्याच वेळी आता पत्रकार तेथे येतात. तेव्हा कांचन म्हणते, या ना. मग अरुंधती मॅडम आहेत का घरात असं ती विचारते. तेव्हा त्या येतीलच इतक्यात असं यश म्हणतो. त्यानंतर संजना आता तेथे बसलेली असते. तेव्हा आता रवीना लगेच तिच्याकडे जात तिला विचारते, अहो संजना मॅडम, अरुंधती मॅडमच्या चटणीमध्ये तुम्ही एवढं मीठ घातलं, एवढे कॅमेरे समोर असताना तुम्हाला काहीच वाटली नाही का भीती. तेव्हा संजना आता रागातच म्हणते, अगोदर कॅमेरा बंद कर. तेव्हा मी कॅमेरा बंद करणार नसल्याचं रवीना रागातच म्हणते. मग आता संजनाचं काहीही न ऐकल्यामुळे आता तिलाच धक्का बसतो. अहो, गेल्या वेळी तुम्ही जबरदस्ती आम्हाला कॅमेरा बंद करायला सांगितला, परंतु ह्यावेळी आम्ही अजिबात कॅमेरा बंद करणार नाही. कारण आम्हाला आणि व्ह्युअर्सला आता उत्तरं हवी आहे. तुम्ही अरुंधती मॅमच्या बाबतीत एवढी मोठी चिटिंग का केली याचा जाब आता ती विचारत असते. मात्र संजना आता काही न ऐकता लगेच तेथून जाते. त्यानंतर कांचन आता विनू विनू असा आवाज त्या रवीनाला देत असते. त्यावेळी आता सर्वजण तिच्याकडे पाहू लागतात. ही आप्पांना विनायकच्या ऐवजी विनू विनू म्हणते की काय. तेव्हा सर्वांना आता आश्चर्याचा धक्का बसतो. मग आता आप्पा डोक्यालाच हात लावतात. तेव्हा ते विचारतात, हे काय आता विनू विनू. आता कांचन म्हणते, तुम्हाला नाही, मी त्या पत्रकाराला इकडे बोलवलंय. तेव्हा रवीना म्हणते, माझं नाव विनू नाही आहे, माझं नाव रवीना आहे. तेव्हा सर्वजण कांचनवर हसतात. दुसरीकडे अरुंधतीचा आता क्लास सुरू होणार असतो. सर्व लहान मुलं, गायत्री मॅम हे सर्वजण तेथे क्लाससाठी येतात. त्यावेळी आमच्या अरुंधती मॅडम सुपरस्टार असं म्हणून धावतच तिच्या जवळ येतात आणि तिला गुलाबाचं फूल देतात. म्हणतात की तुम्ही आमच्या खूप फेवरेट आहात. मग अरुंधती म्हणते, तुम्ही सुद्धा माझे खूप फेवरेट आहात. तेव्हा गायत्री मॅम म्हणतात की खरंच तुमचं खूप कौतुक आणि खूप अभिनंदन. कारण सर्व बायकांसाठी तुम्ही इन्स्पिरेशन आहात, आदर्श आहात. कारण खूप कष्ट करून तुम्ही इथपर्यंत पोहोचलात. अहो, तुमच्यासमोर कितीही अडचणी आल्या पण तुम्ही लढत राहिल्या आहात, अजिबात हरल्या नाहीत. आणि म्हणूनच हे आज एवढं मोठं यश तुमच्यासमोर आहे. अरुंधती म्हणते, हे माझ्या एकटीचं यश नाहीचे, कारण मिहीर माझ्यासोबत होता ना, तो सुद्धा यशाचा भागीदार तेवढाच आहे. त्यानंतर ती म्हणते की आता आपण क्लासला सुरुवात करूयात. तेव्हा आता ती मुलं हो असं म्हणतात. त्यातच अरुंधतीला आता अननोन नंबरवरून फोन येतो. तेव्हा ती विचारते, कोण बोलतंय. मग महाराष्ट्राची सुगरण जोडी यामध्ये काल तुम्ही विजेते झाला आहात ना, मग त्या बक्षिसाची रक्कम तुमच्या अकाउंटवर आम्ही ट्रान्सफर केल्या जातात त्यामध्ये सांगण्यात येतं. मग आता तुम्ही चेक करता का एकदा असं अरुंधतीला विचारतात. तेव्हा अरुंधती लगेच मेसेज चेक करते. तेव्हा तिच्या अकाउंटवर ते पैसे आलेले असतात.
तेव्हा ती म्हणते हो पैसे आलेत माझ्या अकाउंटवर. त्यावेळी ठीक आहे असं तो आता माणूस म्हणतो आणि फोन ठेवतो. त्याचवेळी आता सर्व मुलं म्हणू लागतात तुम्ही म्हणाला होतात ना की जिंकल्यानंतर आम्हाला पार्टी देणार, मग पार्टी का नाही दिली? त्यावेळी अरुंधती म्हणते हो देणार आहे पार्टी नक्कीच. तेव्हा मिहीर कुठे आहे? मिहीर कडून सुद्धा पार्टी घ्यायची असं गायत्री मॅम म्हणतात. त्यावेळी आता मला असं वाटतं मिहीर दादा आमच्यासाठी स्पेशल डिश बनवत असेल असं आता ती मुलं म्हणू लागतात. तेव्हा अरुंधती म्हणते मी सकाळपासून त्याला कॉल करते परंतु त्याचा फोन काही लागत नाही. असं वाटतंय तो दमला असेल, मग तो येईल नंतर किंवा झोपला असेल, असं काहीतरी झालं असेल. चला आपण सुरुवात करूया असं म्हणून अरुंधती आता गाणं शिकवायला सुरुवात करते. आता क्लास संपल्यानंतर अरुंधती इकडे घरी येते. त्यावेळी आता तिची मुलाखत सुरू असते. रवीना तिला प्रश्न विचारत असते. मग आता तुम्हाला ह्या कुकिंग कॉम्पिटिशनमध्ये भाग घेण्यासाठी कुणी प्रेरित केलं असं आता तिला विचारण्यात येतं. मग आता ती म्हणते मिहीरमुळे खरं तर मी या स्पर्धेमध्ये भाग घेतला. तर हे शेफ वगैरे मी नाही आहे, मी गाणं गाते, परंतु मिहीरमुळे मी या कॉम्पिटिशनमध्ये भाग घेतला आणि माझ्या मिस्टरांचं स्वप्नसुद्धा हेच होतं की मी गाण्यामध्येच काहीतरी करिअर करावं. त्यानंतर तुमचं संगीत विद्यालयसुद्धा आहे ना असं रवीना विचारते. मग आता अरुंधती म्हणते हो आमचं संगीत विद्यालय आहे, माझा जावईसुद्धा गाणं गातो आणि ते संगीत विद्यालय देखील सांभाळतो आणि आमच्या पूर्ण घराला गाण्याचा वारसा आहे. मग आता रवीना विचारते आम्हाला हीच उत्सुकता आहे की गाणं सोडून तुम्ही एक्झॅक्टलीकडे आलातच कसा? अरुंधती म्हणते खरं तर मला खरंच हे पाकशास्त्राचं काही एवढं ज्ञान नाही आहे, परंतु काय झालं ना या घरामध्ये माणसं खूप होती. लहानपणापासून मला जास्त माणसांची सवय नव्हती, परंतु लहान वयातच लग्न झाल्यामुळे मला इकडे यावं लागलं. मग नंतर मुलं झाली. घर जरा मोठं असल्यामुळे कसं असतं ना की घरातील सर्वांच्या आवडीनिवडी मला जपाव्या लागल्या आणि प्रत्येकासाठी वेगवेगळं काहीतरी करून द्यावं हा माझा हट्ट असायचा आणि मी सर्वांना सगळं काही अगदी करून द्यायची. त्यामुळे काय झालं मग जास्तीचे पदार्थ मला समजायला लागले, किती क्वांटिटीमध्ये घ्यायचं ते सुद्धा समजलं आणि मग हे जे काही मी पदार्थ बनवायचे ना त्यातूनच मला नवनवीन आयडिया सुचत गेल्या, म्हणून मी हे नवनवीन पदार्थ बनवायला लागले. असं म्हणून अरुंधती आता तिच्याबद्दल सगळं काही सांगते आणि प्रत्येक गृहिणीला कुणीही कमी लेखायचं नसतं, कारण गृहिणी ही गृहिणी असते, ती पूर्ण घर सांभाळते आणि गृहिणीला असं कमी लेखून ती काही करू शकत नाही असं नसतं. कारण एक स्त्री जग जिंकू शकते परंतु तिच्यामध्ये तेवढी क्षमता असली पाहिजे. असं म्हणून आता अरुंधती ही प्रत्येक गृहिणीला म्हणते आपण काहीतरी करायला हवं, आपण स्वतःकडे सुद्धा लक्ष द्यायला हवं, त्याचबरोबर स्वतःला नेहमी बिझी कसं ठेवता येईल हे सुद्धा पाहायला हवं. आणि हे सर्व क्रेडिट माझ्या सुनांचं, त्याचबरोबर माझ्या लेकाचं आणि माझे हे आई आप्पा आहेत ना त्यांचं, त्याचबरोबर मिहीरचं आहे, कारण ते सर्वजण मला खूप नेहमी प्रोत्साहन देतात आणि प्रेरित करतात. त्यानंतर आता अरुंधती ही खूप छान प्रकारे इंटरव्ह्यू देते. मग आता ईशा देखील तेथे येते. तेव्हा फॅमिली फोटो आम्हाला हवा आहे असं रवीना म्हणते. तेव्हा माझी मुलगी आली आहे, तिच्याबरोबर आपण फॅमिली फोटो घेऊयात. ईशा ये ना गं इकडे उभी राहा ना असं अरुंधती हसतच म्हणते. तेव्हा तुझी फॅमिली कुठे आहे, तू तर केळकर आहेस ना आता, असं म्हणून ईशा रागारागातच आता बाहेर जाते. अरुंधतीला खूपच वाईट वाटतं. त्यावेळी आप्पा कांचन म्हणतात जाऊ दे तिच्याकडे नको लक्ष देऊ, असं म्हणून अरुंधती आता तिचा स्वतःचा फॅमिली फोटो देते. त्यामुळे आता रवीनाला खूप आनंद होतो. ती आता थँक्यू मॅम, तुमच्या अशाच खूप इंटरव्ह्यूज होणार आहेत असं म्हणते रवीना. आणि तो फोटोग्राफर तिथून गेल्यानंतर आता तेथे लगेच ईशा येते. हा घरातील सर्वजण आता अरुंधतीचं खूपच कौतुक करत असतात. मग आता अरुंधती ही सर्वांचे आभार मानते की सर्वांनी मला खूप खरंच सपोर्ट केला आहे. त्यावेळी आता यश म्हणतो आई मी तुझा PA असणार आहे, तू मला अपॉइंट का नाही करत वर्षभर, कारण तू खूप बिझी असणार आहेस आता वर्षभर. त्यावेळी आता अरुंधती हसते. तेवढ्यातच तेथे संजना अनिरुद्ध हे दोघेही आलेले असतात. त्यावेळी ईशा म्हणते आई एक काम कर, तू अशा इंटरव्ह्यूला जाताना ना जरा गेटअप वगैरे व्यवस्थित करून जा, कारण घरच्या अवतारात जाऊ नकोस अशी. तेव्हा अरुंधतीला खूप राग येतो. त्यावेळी आता यश म्हणतो तू नको शिकवूस आईला कसं वागायचं आणि कसं नाही, कसं राहायचं आणि कसं नाही, हे
हे बघ, तुझ्यापेक्षा आई सक्सेस आहे आणि आईला जे सक्सेस मिळाले ना ते तिच्या साधेपणामुळं, तिच्या टॅलेंटमुळं. तुला आईकडून अजून खूप काही शिकण्याची गरज आहे, परंतु तू अति उद्धटपणाने वागतेस आणि काही शिकून घेत नाहीस. जरा आईकडे बघ आणि तशी वाग, असं म्हणून आता यश हा तिला चांगलाच झापतो. तेव्हा अरुंधती म्हणते, राहू देत बाळा, असं म्हणून ती ईशाला म्हणते की मी इंटरव्ह्यूला जाताना अगदी छान आवरून जाईल, तू काळजी करू नकोस त्याची, असं म्हणून तीही तिचं तोंड गप्प करते. मग अनिरुद्ध आणि संजना आता तेथे लगेच चाललेले असतात. तेव्हा अरुंधती म्हणते की थांबा, असं म्हणून ती त्या दोघांजवळ जाऊन उभी राहते आणि म्हणते की मी माझा शब्द 1 महिन्याच्या आत पाळला आहे, आता तुम्ही तुमचा शब्द पाळायचा. हे घर मला कधी खाली करून देताय, असं म्हणून अरुंधती त्या दोघांना जबर धक्का देते. तेव्हा कांचनचा आणि ईशाचा चेहरा आता पडतो. तेव्हा आता अरुंधती अजिबात कुणाला घाबरत नाही. अनिरुद्ध आणि संजनाला म्हणते, हे घर सोडून तुम्ही कधी जाणार आहात ना, ती तारीख मला हवी आहे आत्ताच्या आत्ता. त्यावेळी अनिरुद्ध संजनाला धक्का बसतो. ते दोघेही आता एकमेकांकडे पाहू लागतात. इकडे अनघा ही रूममध्ये गेलेली असते. ती आता अभिला म्हणते, ऐक ना अभि, तू उद्या घरी थांबतोस का जरा, कारण मला ताईला घेऊन एका चॅनेलच्या इंटरव्ह्यूसाठी जायचं आहे. त्यावेळी आता ताई जरा नर्वस आहे ना, म्हणून मला घेऊन चालली आहे, असं आता ती म्हणते. त्यावेळी आता तुम्हाला त्या आईचा पुळका सारखा सारखा का येतो ना कळतच नाही. ती तिचं आयुष्य तिच्या टर्म्स आणि कंडिशननुसार जगते, परंतु तुमचं काहीतरी वेगळंच असतं. ती तुम्हाला नाचवते आणि तुम्ही त्या प्रकारे नाचता. मग आता रागातच अनघा म्हणते, तुम्हाला काही समजतं की नाही रे, अरे ईशासुद्धा तशीच बावळट, तिला आईचं अजिबात कौतुक नाही आणि तुला तर नाहीच नाही. मला सांग, जर संजनाताई आणि बाबा जिंकले असते तर तुम्ही असेच रिॲक्ट झाला असतात का? तर असं वाटतं की ताईचं चांगलं झालेलं तुम्हाला बघवतच नाही. मग आता अभि म्हणतो, तसं नाही आहे अनघा, अगं आमचं चांगलं झालेलं आईला कधीच बघवत नाही. तुम्हाला आमची बाजू कधी पटणार नाही, कारण तुम्ही सर्वजण आईच्या प्रेमात आंधळे झाले आहात, असं आता अभि म्हणतो. त्यानंतर आता रागातच अभि म्हणत असतो की तुम्हा सर्वांना आईचा पुळका आहे. मग आता ती म्हणते, आपल्या घरासाठी आईने काय काय केलं आणि तू सगळं काही विसरलास का? मागे सुद्धा तुला एवढी पैशांची मदत केली. त्यावेळी आता अभि म्हणतो की ते सगळं जाऊ दे, तिला फक्त मोठेपणा हवा असतो आणि आता तिने जे काही केलंय ना, संजना आणि बाबांना हरवलंय ना, ते सुद्धा फक्त मोठेपणासाठी. अगं तिने तुला कॉम्पिटिशनमध्ये का नाही घेतलं, त्या परक्या मुलाला का घेतलं? तिला माहीत होतं ना, हिश्श्याचे सगळे पैसे आता तिलाच मिळणार आहेत. आपल्या घरातील कोणाला जर तिने घेतलं असतं तर ते सगळं काही पार्टनरमध्ये पैसे डिवाईड झाले असते, म्हणूनच तिने ही चाल खेळली. आईचा खोटेपणा तुम्हाला दिसून येत नाही आणि नुसती मोठेपणाला ती हापापली आहे. ती घरातील कुणालाच एवढा डिमांड देत नाही, परंतु तुम्ही नुसतं तिचं मागं मागं पुढे पुढे करत राहता, असं म्हणून तो आता रागातच तिला म्हणतो, जर बाबा आणि संजनाला सकाळी ती घर सोडायला सांगत होती तर आपण सुद्धा त्यांच्याबरोबर जायचं. मग आता आपण का जायचं त्यांच्याबरोबर? मी तर हे घर सोडून कुठेही जाणार नाही, असं रागातच अनघा म्हणते. हा अभि म्हणतो, तुला जर यायचं नसेल तर येऊ नकोस, पण मी जानकीला घेऊन आता जाणार आहे, असं म्हणून तो रागातच तेथून जातो. तर अनघाला त्याचा खूप राग येतो. दुसऱ्या दिवशी काही बायका ह्या रस्त्यावरून चाललेल्या असतात. तेव्हा संजना आता त्यांना समोरून दिसते. तेव्हा संजना समोर दिसल्याबरोबरच त्या बायका म्हणू लागतात की हीच ना ती जिने अरुंधती मॅडमच्या पदार्थांमध्ये जास्तीचं मीठ टाकलं. तेव्हा त्या बायका म्हणतात की हो, हीच ती आहे आणि मग हिच्यामुळेच अरुंधती मॅडमच्या नवऱ्याने त्यांना सोडलं. ही बाई ना खूप पाताळ यंत्री आहे, असं संजनाबद्दल त्या बोलू लागतात. तेव्हा त्यातीलच एक ताई म्हणतात की हिला लाज कशी वाटत नाही, अशी राजरोसपणे अरुंधती मॅडमच्या आयुष्याची वाट लावून ही फिरतेच कशी अशी रस्त्याने. त्यावेळी संजना आता त्यांच्याकडे दुर्लक्ष करतच पुढे रस्ता क्रॉस करत असते. तेव्हा त्या सर्व बायका तिला अडवतात आणि म्हणतात, काय ग, तुला लाज कशी वाटत नाही ग? अरुंधतीच्या पदार्थामध्ये तुला मीठ टाकायची हिंमत झालीच कशी? तुमच्यासारख्या बायकांमुळेच आमच्या अशांची अशी अवस्था झाली आहे. काय ग, तुला काय वाटलं, तू अरुंधतीच्या पदार्थामध्ये जास्तीचं मीठ टाकशील आणि ती हरेल? अगं पण सत्य हे सत्यच असतं आणि ते नेहमी जिंकतं. आम्ही तुला असं जाऊच देणार नाही. तेव्हा रागातच आता
संजना म्हणते की तुम्ही मला असं अडवू शकत नाही, मला अगोदर जाऊ द्या तिथून. तेव्हा तुला असं कसं जाऊ देऊ आम्ही, तुला तुझ्या कर्माची फळं तर भोगावीच लागतील असं त्या बायका म्हणू लागतात आणि लगेच पर्समधून शाईची बॉटल काढतात. त्यावेळी संजना आता रागातच त्यांना म्हणते, मी तुम्हाला अगोदर सांगते तुम्ही असं करू शकत नाही माझ्याबरोबर. तेव्हा तुला अरुंधतीला त्रास देण्याची काय गरज होती, तुझ्याबरोबर हेच व्हायला हवं असं त्या बायका म्हणतात. तेव्हा मला अगोदर पोलिसांना बोलवायलाच हवं, तुम्ही माझ्याबरोबर असं करू शकत नाही, संजना सारखी सारखी म्हणत असते. तेव्हा पोलिसांना बोलवायची तुझी हिंमतच कशी होणार, कारण तुझ्यासारख्यालाच पोलीस घेऊन जातील असं त्या बायका आता म्हणू लागतात. तेव्हा आता संजना खूपच घाबरलेली असते, मागे मागे होते तर त्या बायका पुढे पुढे येतात आणि संजनाची चांगलीच आता जिरवत तिच्या तोंडावरच शाई फेकतात. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये आता अरुंधती ही घरात बसलेली असताना मिहीर तेथे जातो आणि तिचं कॉंग्रॅच्युलेशन करत म्हणतो, स्पर्धा जशी आपण एकत्र जिंकली ना, तसं आता रेस्टॉरंट सुद्धा आपल्या दोघांचं असणार आहे, मी तुम्हाला पार्टनरशिप ऑफर करतोय. त्यावेळी अरुंधतीला खूपच कसं तरी होतं. तेव्हा मिहीर आणि घरातील सर्वजण तिचं आता अभिनंदन करतात. मग आता संजना अनिरुद्ध नुसते तिच्याकडे पाहत राहतात. तेव्हा आता तिचं होणारं कौतुक पाहून ते दोघांचं जळफळाट होऊ लागतो. परंतु अरुंधतीला ही पार्टनरशिप आता नको असते. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.